नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आपल्या एका सबस्क्रायबरनं प्रश्न विचारला होता की मॅम, उष्णता खूप जास्त वाढली आहे, त्यामुळे शरीरात थंडावा टिकून राहण्यासाठी आम्ही काय काय खाल्लं पाहिजे हे प्लीज सांगा. आणि पुढे त्यांनी विशेषतः लिहिलं आहे की आम्ही या व्हिडिओची वाट बघत आहोत आणि त्यांच्यासाठी आणि आपल्या सगळ्यांना हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरेल असं मला वाटलं. आणि मग मी लगेच याच्या संदर्भात अभ्यास करायला सुरुवात केली आणि मी सुद्धा ज्या गोष्टी इम्प्लिमेंट केलेल्या आहेत त्या सगळ्या तुमच्याशी शेअर करण्याचं ठरवलं. आणि हा अतिशय महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण व्हिडिओ तुमच्याबरोबर आज मी शेअर करत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. उन्हाळा जेव्हा असह्य होतो तेव्हा बऱ्याच समस्या आपल्याला होतात, जसं की डोळ्यांची जळजळ होते, हातापायांची जळजळ होते, पोटामध्ये अतिशय उष्णता वाढली आहे असं वाटतं, आग होते, जळजळ होते, छातीत जळजळ होते, शरीरामध्ये अगदी नकोसं वाटणं अशा पद्धतीचं वाटायला लागतं, डोकं दुखतं, चक्कर येते, गरगरतं. या सगळ्या गोष्टी उन्हाळी लागते, लघवीच्या ठिकाणी जळजळ होते. बऱ्याच गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. घामोळ्या भरपूर येतात. घामोळ्या कशा घालवायच्या, घरगुती उपायांनी कशा घालवायच्या याविषयी अतिशय सुंदर व्हिडिओ चॅनलवर आहे, तो जाऊन नक्की बघा. तर या सगळ्या गोष्टींवर शरीरात आतून थंडावा निर्माण होण्यासाठी कुठल्या गोष्टींचं आपण सेवन केलं पाहिजे हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिला उपाय आपला आहे ते म्हणजे धन्याचं पाणी. धने स्निग्ध आहेत, शरीरामध्ये नैसर्गिक ओलावा निर्माण करतात, तसेच त्याच्यामध्ये आर्द्रता देखील आहे. तसेच आयुर्वेदाप्रमाणे धने मूत्रजनन करणारे आहेत. म्हणजेच काय तर शरीर डिटॉक्सिफाय करून शरीरामधून पूर्ण उष्णता शोषून घेऊन मूत्राद्वारे बाहेर काढण्याचं काम धने करतात. धन्याची लागवड संपूर्ण भारतात होते. सिंपल आहे. तुम्हाला काय करायचं आहे, 1 चमचा धने भरडून उकळून गार केलेल्या एका ग्लासामध्ये टाकायचे आहेत. हा ग्लास तुम्हाला बंद करून ठेवायचा आहे आणि सकाळी उठल्या उठल्या अनुशापोटी हे पाणी काढून तुम्हाला प्यायचं आहे. यामुळे नक्कीच शरीरातील उष्णता कमी होणार आहे. दुसरा उपाय म्हणजे कोकम सरबत. कोकम यालाच अमृत कोकम असं देखील म्हणतात. अमृत का बरं म्हणतात? कारण कोकमामुळे आयुष्य वाढतं असं म्हटलं जातं. कोकमाची चव आंबट गोड असल्यामुळे हे आपल्याला उन्हाळ्यामध्ये ताजंतवानं आणि तजेलदार ठेवतं. तसेच कोकमामध्ये पित्त कमी करण्याचा गुणधर्म आहे, शरीराला थंडावा देण्याचा गुणधर्म आहे. म्हणूनच तुम्ही कोकम आगळ, ज्याच्यामध्ये साखर नाही आहे अशा पद्धतीचं कोकम आगळाचं सरबत बनवू शकता. आणि हे सरबत शक्यतो घरी बनवावं, गूळ घालून बनवावं किंवा तसंच आपण पिऊ शकतो. हे सरबत देखील तुम्हाला उष्णता कमी करायला मदत करणार आहे. तिसरा उपाय म्हणजे गुलकंद. गुलकंद शक्यतो बाजारातला नसावा. जर तुम्हाला देशी गुलाब मिळाले तर हे देशी गुलाब तुम्ही सावलीमध्ये सुकवायचे. सावलीमध्ये सुकवून ह्या ज्या गुलाबाच्या पाकळ्या आहे याच्यामध्ये खडी साखर मिक्स करून केलेला गुलकंद तुम्ही खावा. कारण उन्हात जर तुम्ही याला सुकवलं तर त्यातले औषधी गुणधर्म निघून जातात. कारण गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये एक प्रकारचं सुगंधी तेल असतं जे उन्हात ठेवल्यामुळे उडू शकतं आणि त्याचा औषधी गुणधर्म कमी होऊ शकतो. त्यामुळे घरी बनवलेला गुलकंद किंवा देशी गुलाबांचा गुलकंद शुगर नसलेला, साखर नसलेला तुम्ही खाल्ला दररोज 1 चमचा तरी देखील शरीरातील उष्णता कमी होणार आहे आणि आतून तुम्हाला थंडावा फील होणार आहे. चौथा उपाय म्हणजे कैरीपना. कैरीपन्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी कैरीपना आपण घेऊ शकतो. व्हिटॅमिन ए असल्यामुळे डोळ्यांची जी जळजळ आहे ती होऊ नये म्हणून कैरीपना तुम्हाला मदत करेल. कैरीपन्यामुळे देखील थंडावा निर्माण होईल. 5वा उपाय म्हणजे काळ्या मनुका. 10 ते 12 काळ्या मनुका रात्री भिजवून सकाळी खाऊ शकता किंवा अगदी तशा देखील धुवून तुम्ही खाऊ शकता. काळ्या मनुका या शीत गुणधर्माच्या आहे आणि संस्कृतमध्ये द्राक्षांना फलोत्तमा असं म्हटलं आहे, म्हणजे सर्वात उत्तम फळ असं म्हटलं आहे. म्हणूनच काळी द्राक्ष ही देखील तुम्हाला थंडावा देतात. मनुकांच्या या शीत गुणांमुळे शरीरातील सर्व ठिकाणी निर्माण झालेली उष्णता कमी होते. काळ्या मनुकांमुळे डोळ्यांची जळजळ, हातापायांची जळजळ, त्याप्रमाणे लघवीच्या ठिकाणी होणारी जळजळ, उन्हाळी लागणे हे सगळे प्रॉब्लेम कालांतराने दूर होऊ शकतात. तसेच काळ्या मनुकांमध्ये मॉडर्न सायन्सप्रमाणे ल्युटीन हा घटक आहे जो डोळ्यांसाठी अतिशय हितकारक आहे. त्यामुळे डोळ्यांची जळजळ जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये होत असेल तर या काळ्या मनुका दररोज 10-12 तुम्ही खाल्ल्या तरी देखील शरीरामध्ये नॅचरल नैसर्गिक थंडावा निर्माण होईल. 6वा पदार्थ जो तुम्ही उष्णता कमी करण्यासाठी घेऊ शकता
तो म्हणजे ताक. ताकामध्ये देखील प्लेन थंड ताक तुम्ही घेऊ नका. फ्रीजमधलं ताक देखील वापरू नका आणि सूर्यास्तानंतर ताक पिऊ नये, दही खाऊ नये असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे पॅकेज ताक जे मिळतं ते देखील तुम्ही वापरू नका. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मीठ आणि साखर असते. त्यामुळे घरी बनवलेलं ताजं ताक, परंतु ताकाचा मठ्ठा जो आहे तो गुणधर्माने थंड आहे, म्हणून शक्यतो ताकाला जिऱ्याची फोडणी देऊन वगैरे वर कोथिंबीर टाकून तुम्ही असं ताक पिऊ शकता. म्हणून ताकाचा मठ्ठा हा प्रकार तुम्हाला उन्हाळ्यामध्ये थंडावा देऊ शकतो. आता पुढचा पदार्थ मी तुम्हाला जो सांगणार आहे तो आहे सब्जा. सब्जा यालाच वनतुळशीच्या बिया असं देखील म्हणतात. मैत्रिणींनो, मित्रांनो, सब्जा आणि चिया सीड्स एकच नाहीत. त्यामुळे बाजारामध्ये वनतुलसीच्या बिया ज्या मिळतात सब्जा, तो तुम्हाला विकत आणायचा आहे. हा जो सब्जा आहे ना, हा मधुर, स्निग्ध आणि थंड गुणधर्माचा आहे, शीत गुणधर्माचा आहे. आता हा सब्जा तुम्हाला वापरायचा कसा? छोटा अर्धा ते 1 चमचा सब्जा तुम्हाला पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे. तो भिजल्यानंतर फुलतो आणि जेलीसारखं त्याच्याभोवती कोटिंग येतं, म्हणूनच तो स्निग्ध देखील आहे. हा फुगल्यानंतर तुम्ही हा जो सब्जा आहे हा 20 मिनिटांनी वापरू शकता. हा तुम्ही दुधामध्ये घालू शकता, ताकात घालू शकता, लिंबू सरबतामध्ये घालू शकता, कोकम सरबतामध्ये घालू शकता. इतकंच काय तर अगदी नारळाच्या पाण्यात म्हणजे शहाळ्यात देखील तुम्ही हा सब्जा वापरू शकता. सब्जा शरीराला थंडावा देतो, परंतु सब्जा सतत वापरू नये. 15 दिवसानंतर डिस्कंटिन्यू करून मग तो वापरावा. सब्जामध्ये फायबर्स देखील खूप जास्त प्रमाणात आहे. तसेच तो खूप थंड असल्यामुळे कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी देखील सब्जा घ्यायचा नाही आहे. त्याचप्रमाणे प्रेग्नन्सीमध्ये सब्जा खाऊ नये आणि लॅक्टेशन म्हणजे तुम्ही जर बाळाला फीड करत असाल तरी देखील सब्जा तुमच्यासाठी नाही आहे. 8वा पदार्थ, 8वा सरबत तो म्हणजे लिंबू सरबत. लिंबू सरबत देखील मित्रांनो, मैत्रिणींनो अधूनमधून घ्यायचा आहे. अगदी दररोज कुठलाही पदार्थ तुम्ही घेतला तर तो शरीरासाठी चांगला नाही. लिंबू सरबत सतत घेतला तर काय होईल? दातांची सेन्सिटिव्हिटी कमी होईल, आम्ल वाढेल शरीरात, छातीमध्ये जळजळ होण्याचा विकार वाढेल आणि ॲसिडिटी वाढल्यामुळे शरीरामध्ये ॲसिडिक वातावरण निर्माण होईल. म्हणून अधूनमधून लिंबू सरबत, घरचा लिंबू सरबत घेणं तुमच्यासाठी फायदेशीर आहे. कंटिन्यू सतत कुठलीही गोष्ट ही शरीराला हानिकारक आहे. मित्रमैत्रिणींनो, आवळ्याला देखील अतिशय गुणकारी फळ म्हटलेलं आहे. तसेच आवळ्याची एक स्पेशालिटी आहे, त्याला वाळवलं, सुकवलं, भाजलं किंवा उन्हात वाळवलं तरी देखील याचे गुणधर्म कुठल्याही प्रक्रियेने कमी होत नाहीत. आवळ्यामध्ये 5ही रस आहेत, मधुर, आम्ल, तिक्त, कडू आणि तुरट. म्हणूनच आवळा हा शरीरातील पित्त कमी करतं. आवळा वेगवेगळ्या स्वरूपात तुम्ही खाऊ शकता. आवळ्याचा सरबत पिऊ शकता, आवळा चूर्ण खाऊ शकता, आवळा कँडी तुम्ही खाऊ शकता, आवळ्याचा मुरंबा, आवळा सुपारी, कुठल्याही पद्धतीने उन्हाळ्यामध्ये आवळ्याचं सेवन तुम्ही केल्यास शरीरामध्ये थंडावा निर्माण करू शकता. आवळा जर तसाच खडी साखरेसोबत जर तुम्ही खाल्ला तरी देखील शरीरामध्ये थंडावा निर्माण होणार आहे. आवळ्याचा रस जर खडी साखरेसोबत तुम्ही घेतला तर डोकेदुखी लागलीच कमी होते. उन्हाळ्यामध्ये चक्कर येण्याचा वगैरे प्रॉब्लेम झाला, छातीमध्ये आम्ल साठलेलं असेल तरी ते देखील लगेच आटोक्यात येण्यास मदत होईल. पुढचा उपाय म्हणजे दुर्वांचा रस. दुर्वा या अतिशय थंड असतात, म्हणूनच तापामध्ये दुर्वांचा रस हा दिला जातो. सकाळी जर आपण अर्धा चमचा ते 1 चमचा दुर्वांचा रस प्यायलो तर शरीरामध्ये थंडावा निर्माण होण्यास मदत होईल. दुर्वांचा रस हा मधुर म्हणजे गोड आणि पचायला देखील अतिशय हलका असतो. आपल्याला जर बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन किंवा अपचनासारखे आजार असतील तर दुर्वांचा रस आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे अंगावर पुरळ येणे, खाज येणे, हातपायांची जळजळ होणे या आजारामध्ये देखील दुर्वा अतिशय गुणकारी आहे. अजून काही गोष्टी सांगते ज्या तुम्हाला थंडावा निर्माण करायला मदत करतील शरीरामध्ये. उन्हाळ्यामध्ये तुम्ही कडुनिंबाचा पाला आणि खडीसाखर घेऊ शकता. त्याचप्रमाणे अंजीर, कलिंगड, द्राक्ष, डाळिंब यांसारखी फळं तुम्हाला हायड्रेटेड ठेवू शकता. ओला नारळ तुम्ही खाऊ शकता, उसाचा रस पिऊ शकता. त्याचप्रमाणे शहाळं देखील तुम्ही वरचेवर पिऊ शकता. काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे, नकळतपणे आपल्या हातून घडतात, परंतु यामुळे मोठ्या त्रासाला आपल्याला सामोरं जावं लागू शकतं. पहिली टिप अशी आहे की बाहेर जाताना डोक्यावर टोपी असलीच पाहिजे. बाहेरून उन्हातून येताना देखील डोक्यावर टोपी असलीच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आता उन्हाळा चालू झाला आहे तर गरम पाण्याने आंघोळ करू नका. शक्यतो कोमट किंवा थंड पाण्याने आंघोळ केली तरी देखील चालणार आहे. रात्री जागरण करू नका. त्याचप्रमाणे चहा, कॉफी, मांसाहार, मद्यपान, तंबाखूजन्य पदार्थ या सगळ्या गोष्टींचं उन्हाळ्यामध्ये सेवन करू नका. बाजरीची भाकरी हा तुमचा प्रमुख आहार असेल तर तो देखील वर्ज्य करा
आणि बाजरीच्या भाकरीला आता ज्वारीच्या भाकरीमध्ये रिप्लेस करा. ज्वारी गुणाने थंड असते. हुलगे हे अतिशय उष्ण आहेत, म्हणून कडधान्यांमध्ये हुलग्यांचा समावेश न करता तुम्ही हिरवे मूग कडधान्यांमध्ये खाऊ शकता. हिरव्या मुगाने थंडावा निर्माण होईल. भाज्यांमध्ये भोपळा, कोहळा, दोडक्यासारख्या शिरांच्या भाज्या तुम्ही समाविष्ट करा. त्याचप्रमाणे हिरव्या पालेभाज्या जर उपलब्ध झाल्या तर त्याचा देखील आहारात समावेश करा. आंबा, पपईसारखी फळं ही थोडीशी उष्ण असतात, त्यामुळे त्याचा वापर कमी करा, कमी खा. ड्रायफ्रुट्समध्ये पिस्ता, अक्रोड आणि काजू हे पचायला खूप जास्त जड आहेत आणि उष्ण देखील आहेत. तुम्ही मनुका, जर्दाळू, ड्राय अंजीर या गोष्टी तुम्ही खाऊ शकता. आईस्क्रीम्स आणि कोल्ड्रिंक्स पूर्णपणे बंद करा. तुम्हाला जर लागलीच थंडावा हवा असेल तर माठातलं थंडगार पाणी, ज्यात तुम्ही वाळ्याची पुरचुंडी घातलेला आहे आणि तो छान वाळ्याचा सुगंध त्याला आलेला आहे, असं पाणी जर तुम्ही प्यायलात तर नैसर्गिक आतून थंडावा आल्याचं फिलिंग तुम्हाला लगेच निर्माण होईल. त्याचप्रमाणे रात्री झोपताना पायाला थोडंसं देशी गाईचं तूप तुम्ही जर रगडलं, लावलं किंवा अगदी साधं खोबरेल तेल जरी तुम्ही रोज पायांना चोळलं तरी देखील तुमच्या शरीरामध्ये थंडावा निर्माण होईल आणि उष्णता लगेच कमी होईल. हे सगळे उपाय झाले खाण्यापिण्याचे. त्याचप्रमाणे जर तुम्ही एक योगिक जीवनशैली अवलंबली, म्हणजे सकाळी सकाळी तुम्ही छान थंडगार हवेत फिरायला गेलात, वॉकला गेलात, तिथे तुम्ही काही प्राणायाम केलेत, घरी तुम्ही शीतली, शीतकारी या पद्धतीचे जर तुम्ही प्राणायाम केले किंवा अगदी साधा अनुलोम विलोम प्राणायाम जरी तुम्ही केला किंवा डाव्या बाजूने जास्त वेळ श्वास घेऊन उजव्या बाजूने सोडणं या पद्धतीचा चंद्रनाडीचा जो प्राणायाम असतो तो जरी तुम्ही केला तरी देखील शरीरामध्ये आंतरिक थंडावा निर्माण होणार आहे. तर हे सगळे उपाय झाले शरीरामध्ये थंडावा निर्माण करण्यासाठी. शरीरामध्ये थंडावा निर्माण करण्यासाठी आणि उष्णता कमी करण्यासाठी तुम्ही कुठले अजून उपाय करत असाल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, म्हणजे इतर सर्वांनाही ते उपाय कळतील. परंतु मित्रमैत्रिणींनो, हे लक्षात घ्या, प्रत्येक उपायासाठी एक प्रतिबंध देखील असतो. म्हणजे काही लोकांना काही गोष्टी चालतात तर काही गोष्टी चालत नाही. कारण मी स्वतः बघितलं आहे की माझी कफ प्रकृती आहे आणि आवळा चूर्ण मला बिलकुल चालत नाही. म्हणून कुठलीही गोष्ट सेवन करण्याआधी तुम्हाला आधी माहिती पाहिजे की ही गोष्ट तुम्हाला चालते की नाही. आणि माहीत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. आणि कुठल्याही डिसीजेसवर, कुठल्याही आजारांवर घरगुती उपाय स्वतःवर प्रयोग करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. आशा करते ही माहिती तुम्हाला खूप आवडली असेल. माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.